कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. आपुलियाचा विसर भोळा, आपुलियाचा विसर भोळा, गोविंद कळा कवतुके. देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. तुका म्हणे हासे जन, तुका म्हणे हासे जन, नाही कान ते ठाई. देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. विठ्ठल विठाला 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 विठाला. ध्येयं सदा परिभवघ्नमभीष्टदोहम्, तीर्थास्पदं शिवविरीचिनुतं शरण्यं. मृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्. वंशे विभूषितकरान्नवनीरदाभात्, पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात्. पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. देवाधिदेवा जगत्त्रय जीवा, देवाधिदेवा जगत्त्रय जीवा, देवाधिदेवा जगत्त्रय जीवा, देवाधिदेवा जगत्त्रय जीवा. हरि श्री केशवा विनंती माझी, केशवा विनंती माझी, हरि श्री केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐशे देई प्रेम काही कळा.
जयांचे केले या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता कोणी एके भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी चिंतनासाठी घेतलेला अभंग वैराग्य राग रसिक जगदोद्धारक जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारांचा 4 चरणाचा गवळणी पर प्रकरणातला अभंग आहे। या अभंगामध्ये गोकुळामध्ये भगवान परमात्म्याचं दर्शन झाल्याच्या नंतर एका गोपीची झालेली अवस्था जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत। विठाला गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला आपला वडनेर बुद्रुक या गावचा भगवान दत्तात्रेय महाराजांच्या जयंतीचा हा सप्ताह सोहळा, यामधील आजची ही काल्याची सेवा सर्व ग्रामस्थांच्या मुंबईकरांच्या सर्वांच्या वतीनं माझ्याकडे आलेली आहे। ज्यांनी आमंत्रण माझ्यापर्यंत पोहोचवलं ते आमचे किसन बाबा आणि आमचे पवार गुरुजी या दोघांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत ही सेवा पोहोचविली गेली। आपणा सर्वांच्या आयोजनात नियोजनात भव्य दिव्य स्वरूपात चालू असलेला हा सप्ताह सर्वांना मनस्वी धन्यवाद देतो, सर्वांचे आभार व्यक्त करतो। आपण सगळी पारमार्थिक मंडळी आहात, बोलू नका आता मी इथं बोलायला आलोय, त्यामुळे आता कोणी बाकीच्यांनी बोलायचं नाही, शांतपणे श्रवण करा, ऐका। उपस्थित सर्व गायक वादक श्रोतृ सज्जन मंडळी सर्वांना वंदन करतो। आमचे वाजे महाराज, त्यांच्या बरोबरीला आमचे परममित्र परमस्नेही महाराज आहेत, इकडे सुंदर गायन करणारे गायक मंडळी आहेत, विद्यार्थी वर्ग आहे आणि चांगलं मोठे मोठ्यांचं श्रवण केलेली आपण सगळी मंडळी आहात। सर्वांना वंदन करतो। काल्याचं कीर्तन आहे, आज भरपूर बोलायचं असतं, भरपूर चिंतन करायचं असतं, तेव्हा कोणाचाही नामोल्लेख न करता विस्तार न करता सरळ मी अभंगावर येतो। विठाला 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 आज काला आहे, ऐका, आज काल्याचं चिंतन करायचं आहे। काला शब्दाचा अर्थ आहे कल संमेलन किती काला। काला शब्दाचा अर्थ होतो संमेलन, सम्यक प्रकारेण मेलनम, अर्थात एकत्रीकरण, त्याला म्हटलं जातं काला। विठ्ठल 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 आता कोणीच बोलू नका, नाहीतर मी शपथ घालीत असतोय बघा। जवळच्या माणसाची शपथ घाली ना, आता पुन्हा कोणी बोललं तर लक्षात ठेवा, माझ्या शब्दा खऱ्या होतात, तुम्ही फक्त शब्दा घालता, माझ्या शब्दा खऱ्या होतात। पुन्हा म्हणतात महाराज असं बोलून गेलं खरंच झालं, लक्षात ठेवा, खबरदार आता कोणाचा आवाज आला तर। विठाला 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 काला शब्दाचा अर्थ आहे मिश्रण। काला म्हणजे एकत्रीकरण, काला म्हणजे समुदाय, सगळ्यांनी एकत्र येणं, याचा अर्थ आहे काला। काला म्हणजे समर्पण, भक्ताने भगवंताला केलेलं समर्पण, याचा अर्थ आहे काला। काला त्याला म्हणतात की जिथं भगवंतापेक्षा आपण वेगळे राहत नाही, ज्याची उपासना करायची, ज्याची सेवा करायची, त्याच्या स्वरूपामध्ये तद्रूप होणं, तल्लीन होणं, याला म्हटलं जातं काला। काला करत असताना भगवंताने काय केलं तुम्हाला माहिती आहे, पुढे आपण सांगणारही आहोत।
माझे आहे तैसे पाय. जसा मी आहे तसंच तुमची शिदोरी पाहिजे. माझ्या शिदोरीमध्ये तुमच्या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करा, त्याला म्हणतात काला. आपल्या अंतःकरणामध्ये जे काही विकार आहेत, जे काही वाईट असेल, काम क्रोधादी, जे काही चांगलं असेल, गुण चांगले गुण असतील, हे सगळं भगवंताला समर्पित करणं याला म्हणतात काला. विठाला तुकोबाराय म्हणतात काम क्रोधामी वाहिले विठ्ठली. सगळे विकार आम्ही देवाला समर्पण केले, याला म्हणायचं काला. आपल्या जीवनामध्ये जे काही कर्म होतं ते सगळं कर्म भगवंताला समर्पण करणं याचा अर्थ आहे काला. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पी, याला म्हटलं जातं काला. ऐका, समर्पण याचा अर्थ काला आहे. आद्य जगद्गुरु भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी एक गोड श्लोक लिहिलाय. आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहम्. त्या श्लोकामध्ये आचार्य म्हणतात, हे भगवान शंकरजी, तुमची आम्ही अशी अशी आराधना करतोय म्हणे. अशी आराधना, तुमची भक्ती पूजा आम्ही अशी अशी करतो. कशी करतो? आम्ही तर काशीपर्यंत नाही पोहोचू शकत. आम्ही तर उज्जैन पर्यंत कधी जाणार, महाकालेश्वर. आम्ही इथं बसल्या बसल्या एक काम करतो, आमची मानस पूजा करतो. तुमची अशी पूजा करतो म्हणे. कशी पूजा करतो? आत्मा त्वं, माझा आत्मा म्हणजे तुम्हीच आहात. या शरीरामध्ये जे आत्मतत्व आहे ते तुम्ही आहात, अशी माझी भावना आहे. शरीरात आम्ही आत्म्याच्या रूपानं तुम्हाला बसवलं. गिरिजामती ही पार्वती माता म्हणजे आमची बुद्धी आहे. सहचराः प्राणाः, तुमच्या आजूबाजूला जे तिथं कैलासामध्ये आहेत ना, भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती, ते इथं कोण आहे? आमचे प्राण आहेत. पंच प्राण हेच तुमचे सहचर आहेत. शरीरम गृहम, तुमची मोठी मोठी बाहेर मंदिर आहेत, पण आमच्या शरीरालाच आम्ही मंदिर केलं. शरीरम गृहम, तुमचं राहण्याचं घर मंदिर म्हणजे हे आमचं शरीर आहे. प्रदक्षिणा करायची तुमची. संचारः पदयोः प्रदक्षिण विधी. आम्ही जिथं जिथं चालतो, जिथं जिथं जातो ना, तिथं तिथं सर्व तुमचीच प्रदक्षिणा होते. कारण मध्ये आत्मा आहेच आहे, परमात्मा आताच आहेत आत्म्याच्या रूपानं. आपण कुठेही गेलो तरी परमात्म्याच्याच भोवती फिरतोय. आपलं जे सगळं चालणं आहे ते भगवंताची प्रदक्षिणाच आहे महाराज. नित्य प्रदक्षिणा करतोय आपण देवाला. संचारः पदयोः प्रदक्षिण विधी. स्तोत्राणि सर्वागिरो, गोड चिंतन आहे. स्तोत्राणि सर्वागिरः, सर्वागिरः आमची जे काही वाणी बाहेर पडते, जे काही आम्ही बोलतो, हे सगळं काय तुमची स्तोत्र आहे. तुमचं स्तवन चाललंय. आम्ही जे सगळं बोलतोय ते कुठं बोलतोय? आत्म्यातूनच बोलतोय ना. हे सगळं कुठं समर्पित होत आहे? आत्मस्वरूपाला समर्पित होत आहे, भगवान शंकराला समर्पित होत आहे. स्तोत्राणि सर्वागिरो यद यद कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. हे देवा, हे शंभो, जे जे काही मी कर्म करतोय ही सगळी क्रिया आम्ही तुम्हाला अशा प्रकारे समर्पित करतो. आणि ही आमची अशी पूजा आहे, ही अशी आमची आराधना आहे. अशा सर्व कर्म समर्पणालाच काला म्हणतात. काला म्हणजे अभेद. काला शब्दाचा दुसरा अर्थ होतो अभेद, एकत्रीकरण, एक होणं. जिथं द्वैत शिल्लक राहिलं नाही त्याला म्हणतात अभेद.
आणि त्या अभेदालाच काला म्हणतात. तुका म्हणे काला, तुका म्हणे काला, म्हणे काला, तुका म्हणे काला. कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला. त्याला म्हटलं जातं काला. तुका म्हणे काला, कोठे अभेद देखिला, अभेद काला असा अन्वय तिथं. भगवंताला सगळं समर्पण केलं की भगवंताशी आपला अभेद होतो, हा दुसरा काल आहे. भगवंतापेक्षा वेगळे आपण राहत नाही. हे वेगळं न राहणं म्हणजे काय माहितीये का? भगवंतापेक्षा वेगळं न राहणं म्हणजे काय आपल्याला 4 हात फुटतात असं काही होतं का? तुकोबाराय म्हणतात, आठव नाठव गेले भावा भाव. पुढं काय? झाला स्वयंमेव पांडुरंग. क्या बात. महाराज तुकोबाराय पांडुरंग रूप झाले म्हणजे काय? पांडुरंगासारखा असं विटेवर उभे राहिले. याचा अर्थ काय? पांडुरंग होणं म्हणजे काय? देव होणं म्हणजे काय? भगवंताशी एकरूप होणं म्हणजे काय? मी सोपी व्याख्या सांगतो. मी जास्त शास्त्राकडे जात नाही, सोपी व्याख्या सांगतो. जेव्हा जेव्हा आपण भगवत चिंतन करतो, परमात्म्याचं चिंतन करतो, आपण घरी असा, नामस्मरण करत असा, पूजा करत असा, आपापल्या पद्धतीनं जी पूजा अर्चा साधना उपासना चालली ती असू द्या, किंवा आता इथं आपण आहोत, मी बोलतोय, कीर्तन करतोय, महाराज मृदंग वाजवताय, सुंदर अशा प्रकारचं गायन सुरू आहे. आणि हे या वातावरणामध्ये, या भक्तिमय वातावरणामध्ये हे असं भजन केलं पाहिजे, असं चिंतन केलं पाहिजे की जे अभंग उच्चारण चाललंय त्या अभंगाच्या अर्थाकडे बघत बघत ज्या भगवंताचं वर्णन चाललंय त्याच्या रूपाशी तल्लीन होणं. भजन करत असताना देहभान विसरून आपण त्या परमात्म्याच्या आकाराची वृत्ती करणं, यालाच म्हणतात महाराज देव होणं. चिंतने चिंतने तद्रूपता. चिंतन असं करावं की चिंतन करता 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 त्या परमात्म्याच्या स्वरूपाला आपण प्राप्त व्हावं. विसरून जावं मी कोणी शरीर आहे, मी कोणी देह आहे, किंवा अमुक अमुक तमुक तमुक अमुक माझं नाव आहे. किमान आपण भजन करतो, भक्ती करतो, तेवढ्या कालापुरतं तरी सगळा संसार, सारं जग विसरायचं, आणि ज्याचं भजन करतोय त्यालाच फक्त मनात आणायचं. यालाच म्हणतात त्या काळात, तेवढ्या काळापुरतं का होईना आपण देवच झालेलो असतो. विठाला 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 भजन करायचे. भजन करता करता विसरून जायचे मी कोण, कुठला, काय, माझं नाव काय, सगळं विसरून जायचे आणि तल्लीन व्हायचे त्या भजनामध्ये. हे देवासाठीच भजन होतं, एवढंच आहे फक्त. फरक एवढाच आहे, तुकोबारायाचं भजन हे देवासाठी होतं, देवरूप होण्यासाठी होतं. असं भजन म्हणजेच देवरूपता आहे.
आणि अशा देवरूपतेला, अशा चिंतनालाच म्हणतात काला. विठ्ठल 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 अर्थ असा आहे, काला म्हणजे काय? दही मुरमुरे एकत्र करायचे, दही लाही आणि प्रसाद आपण खायचा, एवढ्या पुरता काला मर्यादित नाही. काला ही एक अवस्था आहे, काला ही एक अनुभूती आहे. सर्व कर्म समर्पणतेची अनुभूती म्हणजे काला. भगवंताशी एकरूप भजनामध्ये, चिंतनामध्ये भगवंताशी एकरूप झाल्याचा अनुभव, याचा अर्थ काला आहे. आणि हा काला जो आहे तो आनंद रूप आहे. काला शब्दाचा अर्थ तिसरा अर्थ आहे आनंद. समर्पणतेचा, अभेदाचा, भक्तीचा, प्रेमाचा, ज्ञानाचा आनंद जर खऱ्या अर्थाने कुठे असेल तर तो या देहामध्ये इथंच प्राप्त करता येतो. हा काला, आनंद रूपी काला इथंच प्राप्त करता येतो. हा आनंदाचा काला, हा भक्तीचा काला, हा प्रेमाचा काला आपल्याला दुसरीकडे कुठेही पाहायला मिळत नाही. म्हणजे वैकुंठात तिथं तर देव आहे, पण तरी सुद्धा तिथं काला नाही का? म्हटले नाही. वैकुंठात सुद्धा काला. विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ संत संगे. आज तुका म्हणे काला वैकुंठीचा नामा, विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ संत संगे. हा काला इथंच आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगी. वैकुंठी तो ऐशे नाही, कवळ काही काल्याचे. वैकुंठामध्ये, स्वर्गामध्ये, ब्रह्मलोकामध्ये हे दिव्य लोक आहेत, पण त्याही ठिकाणी काला नाही, म्हणून इथंच यावं लागतं. विठाला ऐका ऐका, हा काला स्वर्गात आहे का? स्वर्गात करता येतो हा काला? का नाही करता येत? ऐका, स्वर्गामध्ये, स्वर्गाची राजधानी काय? तिथे राजधानी असतात. अमरत्व हे ते आपले विदर्भातले ना. तेथ अमरत्व हे सिंहासन, ऐरावता सारखे वाहन, राजधानी भुवन अमरावती. प्रमाणातच बोलणं असलं पाहिजे. स्वर्गाची राजधानी काय? अमरावती. मग तिला राजधानी का उगाच म्हणतात का? महाराष्ट्राची राजधानी काय? मुंबई. मुंबई. देशाची दुसरी राजधानी, आर्थिक राजधानी मानलं जातं मुंबई. का? एवढा आर्थिक उलाढाल देशात दुसरीकडे कुठल्याच शहरात नाही, म्हणून मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलं जातं. म्हणजे राजधानीमध्ये काय असतं? विशेष आहे. तिथं मोठे मोठे उद्योग आहे, व्यापार आहे, आर्थिक उलाढाल आहे, विशेष आहे, म्हणून तिला राजधानी म्हटलं जातं. मग अमरावती जर स्वर्गाची राजधानी आहे तर तिथं विशेष काही असलं पाहिजे ना. तिथं काहीतरी विशेष पाहिजे ना. मग तिथं काय आहे? सगळं आहे. तिथं कामधेनू आहे, कल्पतरू आहे, तिथं चिंतामणीच्या सडका आहेत, अप्सरा आहेत, नृत्य गान सगळे विषय भोग आहेत त्या ठिकाणी. सगळं म्हटलंय, फक्त एकच आहे, एका बाबतीमध्ये अमरावती ओस आहे. ओस आजी ओस अमरावती, आजी ओस अमरावती, काल पहावया येती, काल पहावया येती, देव विसरती, देव भावा पुन्हा, देव विसरती, देव भावा
श्रीमद भागवतामध्ये चिंतन आलंय. सुरुवातीला आपण अनेक वेळा ऐकलं असेल. जेव्हा परमहंस परिव्राजकाचार्य महर्षी शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला श्रीमद भागवत सांगण्यासाठी आलेले, सुरुवात करणार इतक्यात एक आश्चर्य घडलं. एक विशेष, स्वर्गातून देव त्या ठिकाणी आले अमृताचा कलश घेऊन. शुकदेवजींना वंदन केलं, नमस्कार केला आणि सांगितलं, महाराज आम्ही स्वर्गातून आलोय. हा अमृत कलश आहे. राजा परीक्षितीला 7व्या दिवशी येऊन तक्षक दंश करणार आहे. परीक्षिती मरणार हे आम्हाला कळालं. त्याच्यावर आमची दया निर्माण झाली म्हणून आम्ही हा अमृत कलश घेऊन आलोय. हे अमृत तुम्ही परीक्षितीला पाजा. तक्षक चावला तर या परीक्षिती मरणार, अमर होईल. आणि हे जे भागवतामृत आहे, हा जो भक्तिरस आहे, तो तुम्ही आम्हाला द्या. आम्हाला सांगा भागवत. असा विनिमय केला महाराज, व्यवहार करण्याचा प्रयत्न केला. तर शुकाचार्यांनी चिंतन केलंय की हे देव श्रद्धा भक्तीपूर्वक आले असते तर त्यांनाही भागवत सांगितलं असतं. पण यांनी या श्रीमद भागवत रूपी अमृताला, या भक्तिरस रूपी अमृताला स्वर्गातल्या अमृताबरोबर तुलना करण्याचा प्रयत्न केला. अरे कशी तुलना होईल? को काचः क्व मणिर्महान, को सुधा क्व कथा लोके, को काचः क्व मणिर्महान, तदा देवान जहासह. देवांची उपेक्षा केली आणि सांगितलं, अरे कुठे एखादं अमूल्य रत्न असावं आणि काचाचा तुकडा एखादा, त्याची कुठं बरोबरी होत असते का? तुलना होत असते का? तसं तुमचं हे अमृत स्वर्गातलं आणि आमचं हे श्रीमद भागवत रूपी अमृत, कशी तुलना होऊ शकत नाही. तुमचं अमृत पेल्यास काय होतं? म्हटले अमर होतं. आणि पुण्य संपल्यावर मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागते माघारी मृत्यू लोका, तुका म्हणे जाती पुण्यक्षयी अधोगती. काय उपयोग आहे तुमचा हे अमृत पिऊन? माऊलींनी तर त्याला फार सुंदर विशेषण दिलेलं आहे. जे काळ कुटाचे सहोदर, मृत्यू भेने प्याले अमर, जे देहाचे पुरंदर 14 जाती. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये अमृत प्यालेला इंद्र 14 इंद्र होऊन जातात म्हणून एका दिवसात. काय उपयोग आहे असला अमृत पिऊन? उपेक्षा केली देवांची आणि त्यांना भागवत सांगितलं नाही. भागवत म्हणजेच भक्ती आहे. आणि ही भक्ती म्हणजेच हा प्रेमाचा काला देवादिकांना सुद्धा भेटला नाही. विठाल 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 विठाल. स्वर्गात अमृत नाही म्हटले, ब्रह्मलोकात तर असेल. त्याच्यावर आहे शेवटचा लोक ब्रह्मलोक, तिथं ब्रह्मदेव आहे, तिथं काला असेल. ब्रह्मलोकात सुद्धा ब्रह्मदेवाला सुद्धा महाराज काला भेटला, त्यालाही नाही काला भेटला. कशावरून? अहो त्या ब्रह्मदेवासारख्या उत्तम अशा देवांना या गोपाळांनी तर वाकुल्या दाखवल्या. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम ब्रह्मादिकांना तर गोपाळांनी वाकुल्या दाखवल्या, त्यांना सुद्धा काला भेटू दिला नाही. शेवटी यांनी काला सेवन केल्याच्या नंतर हे गोपाळ निघाले यमुनेवर हात धुण्यासाठी. देव म्हटले आता तरी काल्याचा प्रसाद आम्ही खाणार, खाल्ल्याशिवाय आम्ही बी राहणारच नाही.
स्पर्धेलाच उतरले महाराज. काही हो म्हटले, आता तर काला आम्ही खाणारच. येत नाहीत का आम्हाला, खाणारच आम्ही आता तर घेणारच. मग आणि आम्हाला वेगवेगळे रूप घेता येतात. देव आहेत ते, दिव्य शक्ती आहे त्यांच्याकडं. म्हणले आता हे हात धुवायला चाललेत यमुनेवर. मग ते यमुनेच्या पाण्यामध्ये हे देव मासे होऊन राहिले. मासे झाले म्हणे ते दही भाताचे तुकडे पडल्याबरोबर ते खायचे, म्हणजे काला आपल्याला मिळेल या आशेनं. काल्याची आसे देव जरी झाले माझे. काल्याची आसे देव जरी झाले माझे. अर्धच झालं वाटतंय ते. का पुसनिया हसे तेरी साजाते हाथे. 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 काल्याचे आशे देव जळी झाले माशे. पुसोनिया हसे हाते तेरे सांगाते हात. सांगितलं देवानं. म्हटले नाही 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 म्हटले, पाण्यावर जाऊन यमुनेवर जाऊन हात धुवायचे, मग आपल्या मागच्या भागाला धुवा म्हटले हात. बरं तिथंच का धुतले? महापुरुषांनी सांगितलंय मागच्या सीटालाच का धुतले हात? त्याच कारण असं आहे की आपल्या प्रत्येक अवयवामध्ये एक एक देव राहतो. प्रत्येक इंद्रियाची ती देवता आहे. नेत्राची सूर्य देवता आहे, मनाची चंद्र देवता आहे, हाताची इंद्र देवता आहे. प्रत्येक अवयवाची एक एक अधिष्ठात्री देवता शास्त्रात सांगितलेली आहे. फक्त आपल्या शरीराचा एकच मागचा भाग असा आहे की तो कोण्याच देवानं घेतला नाही. देवांना भेटू द्यायचं नव्हतं म्हणून मागच्या भागाला हात धुवायला सांगितले. देवाला भेटलं नाही पाहिजे. तात्पर्य माझं एवढंच आहे महाराज. काला त्याचा अर्थ मी सांगून आलोय. समर्पण. काला म्हणजे भक्ती, काला म्हणजे ज्ञान, काला म्हणजे अभेद, काला म्हणजे आनंद. आणि हा काला इथंच आहे. देवादिकांना दुर्लभ आहे. विठाला 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 काला म्हणजे काय? हरिनामाचा खिचडी काला. प्रेमी प्रेमी मोहिला साधने. हरी नाम म्हणजे काला. परमात्मा हरी आणि त्याचं नाव यांचं मिश्रण याला म्हणतात काला. आणि हा काला स्वर्गादी देवामध्ये लोकांना देवांना सुद्धा करता येत नाही. म्हणून तर इहलोकीचा हा देह आणि देव इच्छिता ते पाहे. देवादिकांना सुद्धा या काल्याची अपेक्षा अशी राहते. आणि स्वर्गातले सुद्धा देव त्यांना वाटतं या मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावा. मृत्यू लोकी व्हावा जन्म. मृत्यू लोकी व्हावा जन्म. मृत्यू लोकी व्हावा जन्म. मृत्यू लोकी व्हावा जन्म. जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती. कीर्तन यालाच काला म्हणतात. नामचिंतन याला काला म्हणतात. आणि हा काला सेवन करण्याची आस देवादिकांना आहे महाराज. त्यांना हा काला करता येत नाही. त्यांची शरीर महाराज भोग प्रधान आहे. शास्त्रामध्ये चिंतन केलं. मानवी शरीर कर्म प्रधान आहे. म्हणून करीत राहायचं, कर्म करीत राहायचं, हार मानायची नाही. कोणी निंदा केली, वाईट म्हटलं चालेल, माग जो हटत नाही करतच राहतो, प्रयत्न सोडत नाही, जगामध्ये तीच लोक मोठी झाली. त्याचं कारण आहे ते शरीर कर्म प्रधान आहे.
देवादिकांची शरीर भोगप्रधान आहे. इथं त्यांनी जे पुण्य केलंय ते भोगण्यासाठी देव लोकात गेलेत, ते भोगप्रधान आहे. तिथं त्यांना नवीन काही करता येत. म्हणून देवांना काला भेटत नाही, हा आपल्याला काला करता येतो. ही काल्याची अनुभूती आपल्याला प्राप्त करून घेता येते. कोणाला कोणाला करून घेता येते आता ऐका. मी बोलून गेलो, काला म्हणजे काही खाण्यापुरता प्रसाद नाही. काला ही एक अनुभूती आहे, दिव्य अनुभूती आहे, भक्तीची अनुभूती आहे, प्रेमाची अनुभूती आहे, ज्ञानाची अनुभूती आहे महाराज. आणि ही अनुभूती, हा काला कोण सेवन करू शकतं? या लोकात इथं आहे, मृत्यू लोकात आहे, पण इथं सगळ्यांना अधिकार आहे का? सगळे हा काला प्राप्त करू शकतात का? याचं उत्तर हे महाराज, हा काला सगळेच प्राप्त करू शकतात. फक्त प्राप्त करण्यासाठी ज्ञानोबा तुकोबारासारख्या साधूकडे जावं लागतं. विशेष हा लाभ संत संगी, संतांच्या संगतीत हा लाभ प्राप्त होतो. एखादा म्हणेल आम्ही पुरुष आहे, गावाकडची माणसं आहे, तुम्हाला अधिकार आहे, तुम्हालाही हा काला प्राप्त करता येतो. एखादी म्हणेल मी स्त्री आहे. महाराज, वारकरी संप्रदायानं हा काल्याचा अधिकार प्राप्त करण्याचा अधिकार सगळ्यांना दिला. सगळ्यांना. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता. सगळ्यांना हा अनुभव, ही ज्ञानानुभूती, ही भक्तीची अनुभूती, ही नामाची अनुभूती, ही अभेद अनुभूती प्राप्त करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, सगळ्यांना. मग हा काला एकतर देव देऊ शकतो, एकतर संत देऊ शकतो. देण्याचा अधिकार दोघांनाच, घेण्याचा अधिकार सगळ्यांना. घेऊ सगळे शकतात, देण्याचा अधिकार दोघांना. एकतर काला देव देतो, काला देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. एकतर परमात्मा प्रसाद देतो, काला देतो, किंवा मग माझा ज्ञानराज गोपाळाशी लाह्या वाटी, म्हणजे माऊली तुकोबाराय असे संत महात्मे काला देतात. काला वाटण्याचा अधिकार संतांना, देवाला घेण्याचा अधिकार सगळ्यांना, सगळ्यांना अधिकार आहे. मग भगवंत जेव्हा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले, काला करायचा आहे, हा आनंद भक्तिरसाचा सर्वांना द्यायचा आहे. गोपाळांनाही आनंद दिला आणि गोपींना सुद्धा आनंद दिला महाराज. ही काल्याची अनुभूती फक्त गोपाळांनाच दिली का गोपींना पण दिली? गोपाळांना वेगवेगळ्या पद्धतीनं दिली, खेळाच्या रूपानं दिले, वेगवेगळ्या रूपानं दिले. गोपाळांबरोबर अनेक खेळ खेळले, परमात्मा पुढे पाहणार आहे. तसं गोपींना सुद्धा परमात्म्यानं ही अनुभूती प्राप्त करून गेली. आपल्या ज्ञानाची, आपल्या भक्तीची अनुभूती परमात्मा हा आनंद रूपी काला गोपींना सुद्धा देतात. दर्शनाच्या माध्यमातून दिला. आणि जेव्हा त्या गोपीला ही अनुभूती प्राप्त झाली, तेव्हा त्या गोपीची काय अनुभूती, ती कशी होते याचं सविस्तर वर्णन तुकोबाराय करतात. कोणी एकी फुलली नारी, 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 कोणी एकी फुलली नारी. विकिता गुरुस
घ्या म्हणे हरी. ह्या गोपीची अवस्था सांगितलेली आहे. भगवान परमात्म्याची तिच्यावर कृपा झाली आणि भगवत कृपेने तिला आलेला अनुभव, तिची ती उच्च अशी ज्ञानावस्था. तुकोबाराय सांगताय कोणी एकी. आता कोणी एकी का म्हटलं? पुढं नारी म्हटलंय. लक्षात घ्या, एक एक शब्द महाराजांचा खूप महत्वाचा आहे. ती नारी आहे, ती स्त्री आहे. ही अनुभूती प्राप्त करून घेणारा एखादा पुरुष आहे, एखादा साधक आहे, एखादा ऋषी आहे, एखादा मुनी आहे, एखादा संत आहे असं नाही म्हणत. नारी ही कुणाला अनुभूती प्राप्त झाली? हे या देशाचं वैभव आहे महाराज, आणि हे आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. गोकुळामध्ये प्राप्त झालेल्या एका नारीला अनुभव जो प्राप्त झाला, तुकाराम महाराजांसारखा महात्मा सत्पुरुष त्या स्त्रीचं वर्णन करतो. हे वैशिष्ट्य आहे वारकरी संप्रदायाचं. सर्वांना अधिकार आहे वारकरी संप्रदायामध्ये. दुसऱ्या कुठल्याही संप्रदायात जा, भेदभाव करतात लोक. आमचा संप्रदाय भेदभाव करत नाही. सर्वांना समान अधिकार आहे. जी अनुभूती ज्ञानेश्वर महाराजांना आहे महाराज, तीच अनुभूती माझ्या मुक्ताईला आहे. हे हा आमचा वारकरी संप्रदाय. कुठल्याही संप्रदायात द्या दाखवून मला असं वैशिष्ट्य. जी अनुभूती नामदेवरायांना आहे, तीच अनुभूती त्यांच्या घरामध्ये दासी होऊन काम करणाऱ्या जनाबाईला प्राप्त होते. हा आमचा संप्रदाय. विठाला 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 आताच्या काळामध्ये कितीही स्त्री स्वातंत्र्य, स्त्रियांना अधिकार, वेगवेगळ्या पद्धतीने स्त्रियांच्या संबंधाने चांगल्या गोष्टी व्हायला लागल्यात. नाही असं नाही. आताचा काळ तसा बरा आहे. जरा स्त्रियांना सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य दिलं जात आहे. पण तरी सुद्धा मला सांगा, जसे स्वतंत्र पुरुष आहेत तशा स्त्रिया राहू शकतात? स्त्रिया सुरक्षित आहेत? माता माऊल्या सुरक्षित आहेत का या देशामध्ये आपल्या? हा सगळ्या गोष्टीचा विचार केला तर उत्तर येतं नाही. अजूनही सुरक्षित नाही. महाराज माझ्या ज्ञानोबरायांनी, तुकोबारायांनी त्या काळापासून सगळ्यांना मुक्त हस्ताने प्रवेश केला. कोणी संकोच करू नका. सगळ्यांची सुरक्षा, सगळ्यांना ही ज्ञान, सगळ्यांना ही भक्ती, हा परमार्थ, ही मंदिर सगळ्यांसाठी खुली. संतांनी जी क्रांती केली लक्षात ठेवा, ती कोणीही आजपर्यंत करू शकलं नाही आणि कधी करणार पण नाही. तुकोबाराय सांगतात कोणी एकी भुलली नारी. एक नारी आहे, एक स्त्री आहे त्या गोकुळातली, आणि तिला पहिलं विशेषण दिलंय कोणी, दुसरं आहे एकी, आणि तिसरं आहे भुलली. अशी ती नारी. 3 विशेषण आहेत अगोदर. कोणी एकी भुलली नारी. पहिली 3 विशेषण आहेत. एका एका विशेषणाचा विचार केला तर एक एक कीर्तन होईल असं चिंतन आहे महाराज. कोणी का म्हटलं थोडक्यात सांगून जातो, आपल्याला काला करायचा आहे. कोणी का म्हटलं? कोणी म्हणजे ती अमुक अमुक आहे असं म्हटलं नाही. कोणीतरी. कोणी म्हणजे काय? कोणीतरी अशी एक नारी होती गोकुळामध्ये. कोणीतरी होती. तिला काही नाव, तिचं गाव, तिचं काही बाकीचा काही पत्ता, तिचं विशेष वर्णन काही नाही. कोणीतरी आहे. याचा अर्थ असा आहे की तिचं वर्णन करता येत नाही. तिचं नाव सांगावं. तुकाराम महाराजांना प्रश्न पडला असेल, हे तर तिच्या शरीराचं नाव आहे. ती आपलं देहभान विसरलेली आहे. देहाचं नाव सांगून तिची ओळख कशी होईल? समजतंय मी काय बोलतोय? तिच्या देहाचं नाव सांगितलं तर ती देहावरच नाहीये, मग तिचं वर्णन कसं होईल? नाव सांगितलं नाही. तिचं एखादं गाव सांगावं तर ती कुठल्याही गावात राहिलेली नाही. सगळं गाव, हे शरीर, ते गाव, हे सगळं विसरून ती परमात्मा स्वरूपात तल्लीन झालेली एक स्त्री आहे. तिचं वर्णन काय करता येईल? तिचं वर्णनच करता येत नाही. म्हणून कोणी विढाल विढाल
ती कोणीतरी होती म्हणजे तिला तिच्या संबंधानं सांगताच येत नाही म्हणून. त्याचं कारण असं आहे की भक्ती कशी असावी, प्रेम कसं असावं याचं उदाहरण देत असताना महर्षी नारदांनी सांगितलंय भक्तिशास्त्रात, यथा व्रज गोपिकांना. प्रेम कसं करावं, गोपिकांसारखं करावं. प्रेम म्हणजे काय, कसं असतं ते सांगता येत नाही. अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम. अनिर्वचनीय म्हणजे वचन बोलता येत नाही, सांगता येत नाही. प्रेम ही अनुभूतीची गोष्ट आहे महाराज. आईचं लेकरावर किती प्रेम आहे सांगता येतं, शब्दातून व्यक्त करता येतं नाही करता येत. प्रेम ही सांगण्याची गोष्ट नाही. एका महात्म्यानं असं चिंतन केलंय की अंतःकरणामध्ये प्रेमाचा दीप प्रज्वलित झाला. अंतःकरणामध्ये प्रेमाचा दीप प्रज्वलित झाला. तो कसा प्रज्वलित झालाय हे जर त्यानं सांगण्यासाठी तोंड उघडलं तर बाहेरची हवा आत जाईल आणि मधला प्रेमाचा दिवा विझून जाईल. म्हणून प्रेम सांगण्याची गोष्ट नाही, ती आपल्या आतल्या आत अनुभवण्याचीच गोष्ट आहे. म्हणून ती गोपी म्हणजे प्रेमाची मूर्तिमंत मूर्ती आहे. ती गोपी कोण आहे, साक्षात प्रेमाचं रूप आहे. दुसरं प्रेमच तिच्या रूपानं अभिव्यक्त झालंय. अशी प्रेममय झालेली ती गोपी, काय तिचं वर्णन करता येईल महाराज, काय तिची अवस्था सांगता येईल, सांगताच येत नाही. म्हणून कोणी विठाल 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 झाले काहीची या बाही. काय सांगू, सांगता येत नाही. ती अनुभूती वर्णन करता येत नाही, शब्दामध्ये येत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतायत कोणी, अशी एक कोण्या तरी अवस्थेमध्ये असलेली एक नारी, एक गोपी भगवंताची भक्त आहे. एकी, पुढचा शब्द आहे एकी. ते नारी काय भरपूर होत्या गोकुळामध्ये, अनेक गवळणी होत्या. कोणी सुना, कोणी लोकी, कोणी एकी, स्वतंत्र अनेक होत्या. तुकोबाराय त्या सगळ्या जणीचा अनुभव सांगत बसत नाहीत. महाराज मोकळे नाही. तुकोबारायचं वैशिष्ट्य आहे महाराज. तुकोबारायासारखा महात्मा गाथा वाचा लक्षात येईल. कोण्या आयड्या गायड्याचं वर्णन करतच नाही तुकोबाराय. उलट तुकोबाराय म्हणतात अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वासुनित्या पांडुरंगा. अनेकांची स्तुती करणं म्हणजे ब्रह्महत्येचं पातक आहे आम्हाला, असं म्हणणारे तुकोबाराय आहेत महाराज. कोणाचंही वर्णन करतील का. म्हणून गोकुळातही पुन्हा अनेक नारी आहेत, त्यांचं वर्णन नाही. एकी भुलली नारी, एक, एकच आहे ती. कोणी एकी. त्या एक या शब्दानं असं सांगितलेलं आहे की ही जी अनुभूती आहे, भक्तीची अनुभूती जी आहे, ही प्रेमाची अनुभूती जी आहे, कोण्या तरी एखादीलाच प्राप्त होते. तिचे अधिकारी सगळे नसतात. विरळा पावी, विरळा पावी, अवघड गोवे शेवटीचे. गीतेमध्ये श्लोक आला, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतते सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ते तत्वता. त्या परमात्म स्वरूपामध्ये तल्लीन होऊन जाणारा एखादाच कोणीतरी महात्मा असतो म्हणे या जगाच्या पाठीवर. अष्टावक्र गीतेमध्ये एक श्लोक आला. परमार्थामध्ये येतात सगळेच. आस्थेची या महापुरी रिगता ती कोटीवरी, परी प्राप्तीची या पैलतिरी विपाईला पावे. एखादा कोणीतरी पलीकडच्या संसाराच्या या काठाच्या पलीकडे जाणारा एखादा कोणीतरी विरळा असतो. विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. अष्टावक्र गीतेतला मी श्लोक सांगत होतो. ईश्वरानुग्रहादेव पुंसाम अद्वैत वासना महाभय परित्राणा द्वित्रिणाम उपजायते. अष्टावक्र महाराज म्हणतात या अवघ्या भूमंडळावर, पृथ्वीवर परमात्म स्वरूपाला प्राप्त होणारे उग दोग तिग कोणीतरी महात्मे असतात. बाकी सगळे साधना करतात, पण प्राप्त झालेला महात्मा कोणीतरी एखादाच असतो.
असं शास्त्रामध्ये वर्णन केलंय. पण तो सिद्धांत तुकाराम महाराजांनी सांगितला, कोणी एकी. अशा बऱ्याच जणी नव्हत्या, या अवस्थेला प्राप्त झालेली एक गोपिका होती. कोणी एकी, एक होते. पुढे शब्द आलाय, भुलली नारी. भुलली, ती भुललेली होती, तिला भुरळ पडलेली होती, तिला भ्रम पडला होता. भुलली म्हणजे विसरली. भूल पडली म्हणजे काय झाले, विसरली स्वतःला. भुलली नारी, विसरली, ती स्वतःला विसरूनच गेली. जग विसरली, शरीर विसरली, इंद्रिय विसरली, आपला सगळा विसरल्या. कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, काही नाही महाराज. सगळं जग विसरल्या. सासू कोण, सासरा कोण, ननंद कोण, दीर कोण, नवरा कोण, सगळं सगळं विसरून गेल्या. भुलली नारी, स्वतःला असं विसरली. आपला कामधंदा काय आहे ते सगळं विसरून गेलेली. आता थोडं चिंतन सांगतो ऐका. तिघ जण विसरतात. विसरलेले किती जण आहेत? स्वतःला, देहाला, जगाला विसरलेले तिघ जण आहेत. तिघांचं वर्णन केलंय. विषय गोडी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव. आता याची कोण करील कीव, नुपजी नारायणी भाव, पाहुनी ठाव नरदेह. याचा अर्थ काय? जीव सुद्धा विसरला. स्वतःच्या आईला विसरला, स्वतःच्या बापाला विसरलाय, स्वतःच्या सख्या भावाला विसरलाय, पत्नीला विसरला, मुला बाळांना विसरला, आपल्या घराला विसरला, गावाला विसरला. विसरलेत का नाही? मोठी मोठी लोक विसरली महाराज. बापाला विसरले. काय दिलंय बापानं, त्याच्यामुळे आज आपण जिवंत आहोत. आई वडिलाला विसरली का नाही? कशामुळे विसरले हे सगळे? विषय ओढी भुलली जीव. तुकोबारायाने तेव्हा उत्तर देऊन ठेवलंय 450 वर्षापूर्वी. स्वतःच्या स्वार्थाचे जे विषय आहेत त्याची ओढ लागली यांना. पैशाची ओढ, आपल्या इच्छा पूर्ण, आपले विषय मिळवण्याची ओढ. आणि त्या ओढीमध्ये आपल्या घरच्याला विसरले, आईला विसरले, बापाला विसरले, भावाला. सख्या भावाबरोबर कोर्टात भांडणं सुरू आहे. आई वडिलाची सेवा करीत नाहीत. त्यांनी केलेले आपल्यावर एवढे उपकार विसरले का नाही? विसरले. त्यांनी वाढवलं, सांभाळलं, मोठं केलं म्हणून तू आज एवढा मोठा झालास बाबा. त्यांना वृद्धाश्रमात टाकायला लागला, मग विसरले का नाही? पण जीवही विसरला महाराज. विस्तार नाही करत, पण विषयाच्या ओढीनं, विषयाच्या आसक्तीनं आपल्या घरच्या मायबापांना सगळ्यांना विसरला. तो जीव आहे. सोडून द्या. या हलकट जीवाचा काय विचार करायचा? अशा मूर्ख लोकांचा विचार करून काय भेटणार आहे आपल्याला? विसरलेला दुसरा वर्ग असा आहे की तो ज्ञानानं विसरला. त्याला परमात्मा स्वरूपाचं ज्ञान झालं आणि तो या सगळ्या जगाला, विषयांना विसरला महाराज. विषयी विसर पडिला निशेष. कशामुळं? अंगी ब्रह्मरस ठसावला. महाराज तुकोबारायासारखा महात्मा जगाला विसरला. एखादा ज्ञानी महात्मा, आमचे गुरुवर्यांसारखे आमचे असे महात्मे महाराज आळंदीमध्ये विसरले ना, सगळ्या जगाला विसरले. पण ते काय विषयाच्या ओढीनं विसरलेत नाही, त्यांना ज्ञानाची मस्ती प्राप्त झाली महाराज. ब्रह्मानंदाच्या मस्तीनं असे परिपुष्ट झाले. त्यांना काय गरज आहे मग लोकांची, सामान्य लोकांची कोणाची? म्हणून कुठल्याच विषयाची त्यांना आवश्यकता वाटत नाही. विषयी विसर पडिला निशेष. कारण ते ब्रह्मानंदानं तृप्त आहे. ज्ञानी महात्मा विसरतो, ज्ञानानं विसरला. जीव विसरला अज्ञानानं, विषयाच्या ओढीनं. आणि एखादा भक्त महात्मा, एखादा साधक आहे, भगवंताचा भक्त आहे, भक्ती करणारा आहे, गोपिका आहे, तेही विसरले. कशानं? प्रेमानं विसरले. भगवंताचं प्रेम अंतःकरणामध्ये, आणि त्या प्रेमाचा असा प्रभाव झाला महाराज. हा परमात्मा एकदा प्रेम रूपाने अंतःकरणात प्रकट झाला ना, हा निघतच नाही बाबा. एकदा मनात गेला
की पुन्हा निघायला तयार नाही. त्या देवाच्या प्रेमाचा प्रभाव असा झाला की ह्या गोपिका सगळं विसरल्या. विठ्ठल विठ्ठल कोणी एकी भुलली ती विसरलेली आहे, भुललेली आहे. एकदा नारद महर्षी वृंदावनात आले. भगवंताचा अवतार झाला होता. भगवंताच्या लीला बघण्यासाठी वृंदावनात आले. यमुनेच्या वाळवंटामध्ये एक गोपिका ध्यानस्थ बसली होती. जरा लक्षपूर्वक ऐका. एक गोपिका अशी ध्यान करत बसली होती. नारदांनी बघितलं, आश्चर्य वाटलं. काय वेडी आहे ही गोपी. अरे योगी जपी तपी संन्यासी ऋषी मुनी अनंत जन्माची साधना करतात. हा बाबा त्यांच्या स्वप्नातही जात नाही आणि तो बाबा या गोकुळामध्ये नृत्य करतोय, नाचतोय, लीला करतोय. त्या परमात्म्याला बघायचं, त्याचा आनंद घ्यायचा सोडून ही गोपिका ध्यान करत बसली. काय वेडी आहे ही गोपी असं वाटलं नारदांना. असं वाटलं. त्या ठिकाणी ती गोपिका ध्यानस्थ झाली. काही काळ ध्यान केलं. पुन्हा तिनं डोळे उघडले. जसे डोळे उघडले समोर नारद महर्षी दिसले. ओळखलं हे नारद महर्षी. साष्टांग दंडवत घातला, प्रणाम केला. म्हटली महाराज बरं झालं आपण आलात. मला एक प्रश्न पडलाय, समस्या आहे, तेवढे तुम्ही सोडवा आता आले तसं. लक्षपूर्वक ऐकत जा, बोलू नका मध्ये. नारदांनी तिला विचारलं पण मला हे सांग की परमात्मा इथं अवतरलेले असताना तू ध्यान का करत बसलीस, कुणाचं ध्यान करतेस. तिनं सांगितलं त्याचं तर नाव घेऊ नका म्हटली, त्याच्यामुळं तर ध्यान करते मी. म्हणजे तिनं सांगितलं तो बाबा असा मनात बसलाय, तो कृष्ण असा मनात बसलाय की तो मनातला निघायलाच तयार नाही. आमच्या प्रविष्ट हा कर्णरंध्र हे ना, आमच्या अंतःकरणात तो परमात्मा शिरलाय आणि असा बसला मध्ये की तो जायला तयार. आणि मग चांगली गोष्ट आहे ना. तिनं सांगितलं तुमचं सगळं म्हणणं खरंय, चांगली गोष्ट आहे, पण तो मनात गेल्यामुळे आमचा व्यवहार कुठं नीट व्हायला लागलाय. आम्ही सगळं काही विसरायला लागलोत ना. व्यवहार, काम, धंदा, आपली माणसं, आपुलियाचा विसर भोळा. पुढं आलायच पुन्हा सगळं विसरायला लागलो आम्ही. सासू आम्हाला भांडणं करायला लागले, सासू शिव्या घालायला लागली, आमचं काम व्यवस्थित होईना. पण समस्या आहे म्हटली. मग तू काय करतेस. तू तर ध्यान करत नाही. ध्यान करत होते पण त्याला हृदयात आणण्याचा नाही, काढण्याचा प्रयत्न करू लागले. मग काय केलं म्हणजे हा कृष्ण हृदयातून निघून जाईल हा माझा प्रयत्न चालला होता, पण त्यात काढण्याच्या निमित्ताने पुन्हा त्याचं ध्यान चिंतन, पुन्हा तो हृदयामध्ये असा फिट होऊन बसतो, जायला तयार नाही. म्हणे काय झालं काय. तिनं सांगितलं महाराज आजचीच गोष्ट आहे, मी आजच सांगते, रोजच सुरू आहे म्हणे हे, पण आजच सांगते. आज सकाळी असं झालं, मी सासूनं सांगितलं मला दूध काढायला जा. मी दूध काढायला गेले, गाईचं दूध काढू लागले. इतक्यात हा माझ्या जवळ आला कृष्ण आणि तो मला म्हटला मावशी मला खूपच भूक लागली ग, थोडस दूध मला प्यायला दे ना, म्हणजे तोंडामध्ये धार सोड ना गायची. असं म्हटल्याबरोबर मला वाटलं की याला भूक लागली लेकराला, आपण दूध दिलं पाहिजे. म्हणून मी ते भांड्यामध्ये दूध काढायचं सोडून दिलं आणि ती जी धार आहे ती कृष्णाच्या तोंडामध्ये सोडू लागले. यानं ते गटा गटा गटा. आता हा महाराज त्रिभुवनाचा मालक आहे, याच्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांड आहे, याचं पोट भरणार आहे का. याचं पोट भरेना. हा प्यायलाच लागला गटा गटा. हा पितच होता, मी धार सोडत होते. इतक्यात सासूबाई आली धावत. म्हणजे आग आग हे काय करतेस. मी म्हटलं काय झालं. सगळं दूध खाली सांडलं म्हणले बघ जमिनीवर. बघ ते तर काय खाली सगळं जमिनीवर दूध धारा सोडायला. कृष्ण नाही ना, कोणीच नाही. म्हणजे आता इथं होतं कुठं गेला. मग तिच्या ध्यानात आलं की माझ्या मनातलाच कृष्ण होता. त्याचं ध्यान चिंतन करून मीच मनातली मनात कल्पना केली, इथं आलाय, मला म्हणतोय भूक लागली, दूध दे, आणि मी दुधाची धार सोडली.
हे माझ्या चिंतनातला कृष्ण होता, खरोखर नव्हता वाटतंय आला असं तिला वाटलं. त्या सासूनं 2-4 शिव्या घातल्या. महाराज, एक काम घड करत नाहीस, तुझं लक्ष कुठं आहे? म्हण, दूध काढायला बसवलं तर दूध सगळं खाली सांडून टाकलंस. ओट म्हटले, मी दूध काढते, तुझा येतून मध्ये थोडं दळण कर म्हटले. दळण करायला मी घरात गेले. महाराज, हा बाबा तिथं आला, माझ्या शेजारी येऊन बसला आणि मला म्हणू लागला, सासू रागावली का तुला? काय म्हटली तुला? जास्त बोलले का? जास्त शिव्या दिल्या का? असं गोड गोड बोलायला लागला. महाराज, पुन्हा मी त्याच्याकडे अशी बघत बसले. विसरून गेले दळण करायचंय म्हणून, विसरून गेले सगळं. पुन्हा थोड्या वेळानं सासूबाई आले, म्हटली, कधीपासून तुला दळणासाठी पाठवलंय? काय करतेस इथं बसून तू? पुन्हा पाहते बाजूला तर कृष्ण नाही ना, कोणीच नाही. असं झालं. महाराज, काय सांगू तुम्हाला, सगळं कुठलंच आमचं काम व्यवस्थित होईना आणि मनातला हा कृष्ण काही जाईना. शेवटी सासू म्हटले, तुला घरातली कुठली कामं जमत नाहीत, जा यमुनेवर आणि घागर भरून आण, पाणी आण. पाणी आणायला गेले महाराज आणि ते यमुनेच्या डोहामध्ये अशी घागर बुडवली. उचलायला लागले तर घागरच उचले ना. मला रोज उचलणारी घागर, पण आज घागरच उचले ना. तिथं हा बाबा आला आणि म्हणायला लागला, मावशी, मी उचलून देऊ घागर? मी घागर उचलून देऊ का? मी म्हटलं, बरं झालं बाबा आलास, ते मला जरा उचलून दे घागर. यांना अशी उचलली सोडून दिली. घागर खाली फुटून गेली. घागर गेली फुटून. मग आता विचार करा, दूध खाली पडत होतं. सासू रागावली, दळण केलं नाही, करत बसले नाही. सासून मला 5-50 शिव्या दिल्या. आता तर घागरच फुटली. घरी गेल्यास मला मारल्याशिवाय राहायचे नाही. म्हणून आता मी घरी जाणारच नाही. इथंच यमुनेच्या काठावर बसले, त्या परमात्म्याचं ध्यान करत नाही, त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. महाराज, काहीतरी उपाय सांगा. माझा दृष्टांत संपला, कथा भाग संपला. माझं उत्तर चिंतन एवढं चाललंय की त्या गोपींच्या अंतःकरणामध्ये परमात्मा आश्य बसलेत, की ते हृदयामध्ये परमात्म तत्व बसल्यामुळे या गोपिका सगळं विसरल्या, सगळं जग विसरल्या, कामधंदा विसरल्या. कोणी एकी भुलली नारी. आणि ती कोण आहे? नारी आहे. विसरलेली ही कोण आहे? पुरुष नाही, एखादा नर नाही, नारी आहे. भगवंतानं तिला सुद्धा ही अनुभूती प्राप्त करून दिली. देवाच्या दारामध्ये सगळ्यांना न्याय, पुरुषांना न्याय, स्त्रियांना न्याय, लेकरांना न्याय, मोठ्यांना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळाही अधिकार, बाळे, नारी, नर आदी करूनी वेश्याही, सगळ्यांना भगवंताच्या दारामध्ये न्याय आहे. महाराज, ही अवस्था त्या गोपीला परमात्मा दर्शनाने प्राप्त झाली. कोणी एकी भुलली नारी. भुलली म्हणजे काय झालं? काय नेमकं भुलल्याचं स्वरूप काय होतं? तर विकिता गोरस घ्या म्हणे हरी. ती मथुरेला गेली, गोरस विकण्यासाठी गेली. गोरस म्हणजे गायीपासून प्राप्त झालेलं दूध, दही, तूप, लोणी हे गोरस आहे. हे विकण्यासाठी माठामध्ये घेऊन मी मथुरेच्या बाजारला गेले. आणि मग आता काय म्हणायला पाहिजे? दूध घ्या, तूप घ्या, दही घ्या असं म्हणायला पाहिजे. तर काय म्हणू लागले? गोविंद जय कोणी दामोदर जागे, गोविंद जय कोणी दामोदर जागे, गोविंद जागे, दामोदर जागे, गोविंद जागे, दामोदर जागे, गोविंद जय कोणी दामोदर जागे, गोविंद जय कोणी दामोदर जागे.
गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या, तव तव हसती मथुरेच्या गे. असं झालं महाराज. कशामुळे झालं हे? जाता जाता याला बघून गेले. बाजारला जाता जाता हा दिसला बाबा समोर, देखीला डोळा पाहिला. झालं काय? बैसला मनी. त्याला बसवलं मनी असं म्हटलं नाही. शब्द काय आहेत? बैसला, येऊन बसला. आमच्या मनातच येऊन बसला हा बाबा. त्यामुळं काय? तोची वदनी उच्चारी. पहिला चरण सोडवलाय. कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस म्हणे हरी. बाकीची चरण पुढच्या भागामध्ये होतील. परत कधीतरी असाच योग आला तर पुढची चरण सोडवण्याचा प्रयत्न करू. देखीला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. आपुलियाचा विसर गोळा, गोविंद कळा कवतुके. तुका म्हणे हासी जन, नाही कान ते ठाई. देखीला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. विठोबा रखुमाई केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. ऐशे देई प्रेम काही कळा चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी. काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवंताने जे चरित्रामध्ये गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचं उच्चारण केलं जातं. आचरण करायचं नाही, पुन्हा प्रयत्न करायचा नाही. कारण आचरण करण्याचा प्रयत्न केला तर एक दोनच नाही, चोऱ्या केल्या तेवढंच आचरण करून चालणार नाही. त्यानं 12 गाव अग्नी गिळला होता. तुम्हाला एक गाव तरी गिळता येईल का? साधी उदबत्ती गिळता येणार नाही. त्याला 16,108 होते, आपल्याला एकच जमते ना. काय होणार आहे आपल्याच्यानं त्याच्यासारखं जगणं? आचरणाचा प्रयत्न करायचा नाही, उच्चारण करायचं आणि आपलं अंतःकरण स्वच्छ शुद्ध करायचं. भगवंताच्या लीला ह्या ऐकण्यासाठी असतात, सांगण्यासाठी असतात, उच्चारण्यासाठी असतात. तसं करण्याचा प्रयत्न करायचा नाही, ती भगवंताची लीला असते. परमात्म्यानं जे चरित्र केलं, कुठं केलं? गोकुळामध्ये जे केलं त्याचं उच्चारण करायचं. चरित्राचे उच्चारावे मथुरेतलं उच्चारायचं नाही. कुरुक्षेत्रावर त्यानं जे केलं चरित्रात ते उच्चारायचं नाही. मग जे गोकुळामध्ये जे चरित्र केलंय तेच उच्चारायचंय. गोकुळामध्ये जे चरित्र केलं ते 2 पद्धतीनं केलं. एक रांगत असताना चरित्र केलं आणि एक गायी राखत असताना. एक असे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. अशा 2 अवस्थेमध्ये चरित्र केलं. एक रांगत असताना, एक गायी राखत असताना. 2 अवस्थेमध्ये चरित्र आहे. रांगत असताना त्यानं काय केलं? रांगत रंगनी रांगत रंगनी चोरी तोरोनी आदावनी धरिती गवळणी
करावी देती चरणी देती करावी यशोदे साजनी बक्षुनी तमाळणी कृष्ण चोरीत लोणी धावणी धरती गवळणी कांदिती चरणी देती गाराणी यशोदे साजनी रांगत असताना देवाने काय केलं चोरीत लोणी देव लोणी चोरायला लागले रांगू लागले रांगण्याचं सुद्धा वर्णन केलंय देव कसं रांगायला लागले व तळवे तळहात तळहात तळवे तळहात तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ तोम्या देखिला सई गवळण जसवंती पै आले या कृष्णाची नि मागे रांगत असताना भगवंताने काय केलं चोरी का केली आता सांगितलं त्याप्रमाणे गोपिकांचं मन वेधायचं होत चित्त चोरी येले नंदाच्या नंदने परमात्मा चित्त चोर आहे वित्त चोर आपण आहे परमात्मा चित्त चोर आहे भक्ताचं चित्त आकर्षित करून घेतो नावच काय आहे त्याचं कृष्ण कृष्ण शब्दाचा अर्थशास्त्रकारांनी सांगितलं कृष धातू आहे कृषीर भूर्वाचक शब्द आहे कृषती आकर्षती चित्तम इति कृष्ण कोणाचंही मन आकर्षित करून घेतो त्याला म्हणायचं कृष्ण कोणाचंही कोणाचं मन भक्ताचंच घेतो असं नाही हो मोठ्या मोठ्या राक्षसांचं सुद्धा मन वेधून घेतलं यानं असुरांचं सुद्धा मन वेधून घेतो पुतण्याचं मन वेधूनच घेतलं ना यशोदेचं मन वेधूनच घेतलं नंदाचं मन वेधूनच घेतलं गोपी गोपाळ सगळ्यांचं मन वेधून घेतलं त्या कृष्णाला वाटलं की सगळे माझ्याकडे आकर्षित होतात मी एवढा सुंदर दिसतो पण एक दिवस त्यानं आरशामध्ये जाऊन बघितलं स्वतःच तोंड मुख बघितलं म्हणे बघू तरी आपण आहोत कसे सगळे मला बघतात सारं देहभान विसरून जातात कोणी याची फुलली नारी कशामुळे देखीला डोळा म्हणून आपण तरी बघू एकदा काय आमच्या गुरुजींनी सांगितलेला भाव आहे हा स्वतःच आरशात बघितलं महाराज देवानं असं जाऊन आणि आपलं सौंदर्य बघितलं आणि देव स्वतःलाच विसरले विठाला सौंदर्य दोन प्रकारचं असतं एक रूपाचं सौंदर्य आणि दुसरं गुणाचं सौंदर्य रूपाचं सौंदर्य आपल्याकडं असेल नसेल सांगता येत नाही ते आपल्या हातात नाही कारण जन्म देणे दैवा हाती जसा जन्म दिला शरीर दिलंय तसं दिलंय देवानं ते आपल्या हातात नाही आणि त्या काळ्याचं गोरेपण करण्याचा प्रयत्न करायचा नाही कारण ते आपण आता बदलू शकणार नाही का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले काळे गोरेपण धुतले फिटो नेणे
किती जरी फेरण लावल्या तरी सुद्धा काळ्याचं गोरं कोणी आजपर्यंत झालेलं नाही. म्हणून देवानं जसं दिलंय रूप तसं राहू द्या, काही अडचण नाही. गुणाचं सौंदर्य पाहिजे. ज्याचे गुण चांगले आहेत ना, जगात सर्वात सुंदर तो आहे. हा दिसायला तर काळा आहे, ठाईचा शी काळा, पण सुंदर काय तर याच्या ठिकाणी गुणाचं सौंदर्य. तुझी या पार नाही गुणा, सगळे गुण देवाकडे आहेत महाराज. गुणाचं सौंदर्य देवाकडे आहे, रूपाचंही सौंदर्य देवाकडे आहे. त्या परमात्म्यानं गोपींचं आपल्या सौंदर्याने चित्त वेधून घेण्यासाठी चोऱ्या केल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या चोऱ्या केल्या. काय काय चोऱ्या केल्या? दुसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात, मुखाशी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत, हे ग बाई आमाशी पाहावेना. दुसरी धावत आली म्हणे. तिनं काय केलं सांगितलं म्हणे, कारण सांगू लागले. हा कृष्ण खोड्या करायला म्हणे. काय खोड्या करतोय? याने गवाई काय गळ्यामध्ये हात गळ्यात हात घालतोय, मुखाशी मुख चुंबन देता, अशा खोड्या करायला. 7-8 वर्षाचं त्यावेळेस परमात्मा होते. एक गेले, दुसरी, पहिली गेली, दुसरी गेली, तिसरी आली. तिसरी आली धावोनी, याने गबाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठ बांधोनी, गाठ बाई कोणाशी सुटेना. यशोदे बाळ तुझा, पतीची दाढी माझी वेणी, गाठ दिली, कोणाला सुटेना. काय सांगू, याच्या खोड्या सांगू की ते महीपत्र सिंधू. खूप खोड्या केल्या महाराज. परमात्मा एक दिवस आपल्याच घरी चोरी करते झाले, आपल्याच घरी चोरी. मग यशोदेला पटलं, खरं वाटलं. मग तिला खरं वाटलं की हा कृष्ण काय करायलाय, चोऱ्या करायला. नंद बाबाकडे शिकायत केले. म्हटले शाळेत घालावं लागतं पोराला, आता खोड्या करायला. कुठल्या शाळेत? म्हटले गोशाळेत. त्या काळ शाळा म्हणजे गोकुळातली शाळा कोणती? गाईच्या पाठीमागं पाठवायचं. आता मोठा झालाय जरा कृष्ण, जा गाई घेऊन. उद्या जाई राणा, सवे घेऊन गोधना. घेतले महाराज, सवंगडे घेतले, गोपाळ बरोबर घेतले, मित्र घेतले आणि गायी चारण्यासाठी परमात्मा निघाले. गायी गोपाळ यमुनेच्या तटी. मग गायी चारत असताना काय करायचं? मोकळ्या गप्पा मारण्यापेक्षा खेळायचं. लक्षात ठेवा, खेळलंय पाहिजे बरं. संसारामध्ये आपण पैसा कमवण्याच्या नादामध्ये एवढे बिझी झालोय. ऑफिस टू घर, घर टू ऑफिस. घरच्या माणसाशी बोललं पाहिजे. आईला बोलावं, बरी आहेस का? वडिलांना बोलावं, भावाला फोन करून बोलत जावं. लेकरांबरोबर वेळ दिला पाहिजे. आणि विशेष म्हणजे खेळलं पाहिजे. रोज अर्धा तास, 1 तास तरी ग्राउंडवर जाऊन खेळायचं महाराज. त्याच्याशिवाय तब्येत चांगली राहत नाही. सगळे आजार आजकाल लोकांच्या झालेत, वेगवेगळ्या प्रकारचे आजार. मलाही ब्लॉकेज झालंय. 3 महिने झाले कीर्तन बंद होते. रात्री सुरू केलंय की दत्त जयंतीचं रात्री कीर्तन केलं ना, आज हे काल्याचं. 3 महिन्यानंतरची ही कीर्तन सुरू झाले. सगळे खाणं पिणं सगळं बदललेलं आहे, हायब्रिड झालंय सगळं. त्यामुळे आजार वाढायला लागलेत. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, खेळलं पाहिजे. देवानं ती सुद्धा सांगून दिली परंपरा. मी खेळलोय स्वतः या मृत्यू लोकात आल्यावर, तुम्हाला तर खेळावंच लागल. परमात्मा खेळ खेळू लागले. विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी, खेळ मांडियेला यमुनीच्या तिरी, हमामा होतो तू हुंबरी. सगळे खेळ खेळले. म्हणले आता 12 वाजून गेलेत, भूक लागली, तिथे खेळायचं. तुका म्हणे आता खेळ मोडावा परता, खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. सगळे या म्हटले, एकत्र या. सर्वांच्या शिदोऱ्या गोळा केल्या. भगवंतानं सांगितलं माझ्या शिदोरीमध्ये सगळ्यांच्या शिदोऱ्या मिक्स करा, एकत्र करा. आज काला करायचा आहे. आणि काला केला महाराज. परमात्मा मध्ये बसले. चारी बाजूला सगळे गोल गोपाळ आहेत, लोणची पापड सगळं आहे एकत्र केलेलं.
त्या काल्याचं वर्णन महर्षी शुकाचार्यांनी भागवतामध्ये केलं. बिभ्रत वेणु जठरपटयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पानौ मसृण कवलं तत्फलान्यंगुलिषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञ भुक्पाल केलिः. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली भगवंताने हा काला केला, गोपाळांना दिला, वाटला आपल्या हाताने. गोपींना सुद्धा हा अनुभव काल्याचा प्राप्त करून दिला. ही अवस्था म्हणजे काला असतो, ही गोपीची अवस्था म्हणजे काला असतो. आणि अशा प्रकारची अवस्था हा काला तुम्हा आम्हा सर्वांना परमात्म्याने प्राप्त करून द्यावा. त्यासाठी संतांची संगती द्यावी, त्याकरिता भगवंताने सर्वांना सद्बुद्धी द्यावी. अशा प्रकारची भगवत चरणी प्रार्थना, माऊलींच्या चरणी प्रार्थना. सर्व गायक वादक मंडळी, आपण सर्व श्रोतृ सज्जन मायबाप संत मंडळी सर्वांच्या चरणी मनोभावे वंदन करतो. सर्वांना मनस्वी धन्यवाद देतो. चिंतनाला विराम. चाल घ्यायची. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय. कंठीला शिंकेला वेले दुरी होतो तिघाचे मेवरी तुम्ही वारे दोहीकडे मुख बसवणीकडे महातीच्या दारा ज्ञानी दोहीच्या कोपरा. तुम्ही वारे दोहीकडे दया तिकडे आला कोणतरी दया थोडा थोडा नाही तुका म्हणे वारे दोहीकडे मुख पसरोटे कंठे धरिला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णविका संभ्रम वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोकाला प्रभू काला वाटू एकमेका वैष्णविका संभ्रम तुकामणे भूमंडळी आम्ही बळे बिरगाडे बोलिलेले कुरे वेडी वाकोडे उत्तरे नाही उच्चारिला ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान केले चरण आता सुरवाडिक म्हणे ते सापडले गेले आता उठाले म्हणे भोग गेला निवारिला आता आज करोनी आरती छत्रपाणी आरती पुरले नवस महाभाव सगळा पुण्यवंत तुम्ही म्हणा. पुरले नवस तुकाबाई डोळे उघड लोक गौरी. पुरले नवस धन्य काळा देवस देव सत्य महामते गोविंदा देव आरती. धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन माळा मृगाने मुक्ताओ आरती ब्रह्मा मुक्ता. धन्य ते लोचन नित्य नाम म्हणे सेवासी जगुनी राहिलो दत्तच. धन्य ते लोचन नित्य त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्ता हा